नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे प्रायव्हेट BHMS कट ऑफ 2025. खूप सारे विद्यार्थी आणि पालकांचा प्रश्न असायचा की 2025मध्ये शेवटच्या राऊंडचा काय कट ऑफ गेलेला होता, तर ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यापूर्वी एक इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला सांगू इच्छितो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही BHMSचा कट ऑफ आहे हा शेवटच्या राऊंडचा आहे. याच्यामध्ये साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जे काही भिवंडीचं आहे, ज्या कॉलेजला सगळ्यात शेवटच्या राऊंडला परमिशन त्या ठिकाणी भेटली होती आणि राऊंडच्या काही रूल्समुळे मॅक्झिमम विद्यार्थी त्या ठिकाणी एलिजिबल या राऊंडसाठी नव्हते आणि त्यामुळं या कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज भिवंडी, या कॉलेजचा कट ऑफ त्या ठिकाणी सर्वात कमी गेलेला आहे. तो कट ऑफ आपण ग्राह्य धरलेला नाही आहे. त्याचं कारण म्हणजे राऊंडचे काही रूल्स आहेत आणि काही ज्या काही गोष्टी आहेत त्या एक्सपेक्ट आपण करत नसतानाही घडतात. त्यामुळं त्या कॉलेजचा कट ऑफ कमी गेलेला होता, कारण शेवटच्या राऊंडला ते कॉलेज त्या ठिकाणी आलेलं होतं आणि शेवटच्या राऊंडला त्या कॉलेजला परमिशन भेटल्यामुळे त्या कॉलेजचा कट ऑफ त्या ठिकाणी सर्वात कमी गेलेला होता. मात्र त्या कॉलेजचा कट ऑफ आपण या ठिकाणी ग्राह्य धरलेला नाही. त्या कॉलेजचा कट ऑफ सोडून शेवटचा विद्यार्थी किती रँकवर 2025मध्ये लागलेला होता आणि त्या रँकवर काय स्कोअर होता हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. आणि 2026मध्ये जर तुमचा जो काही रँक येणार आहे तो जर मी हा जो काही रँक सांगणार आहे याच्या आसपास असेल तर तुमचा जो काही नंबर आहे हा त्या ठिकाणी BHMSला लागण्याची शक्यता असेल. ओके. आता 2025मध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती गेलेला होता? 197 आणि ऑल इंडिया रँक होता 8,11,973. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा 8,11,000पेक्षा कमी ऑल इंडिया रँक 2026मध्ये आला आणि तुमची जर कॅटेगरी ओपन असेल तर तुमचा नंबर BHMSला राऊंड मार्फत 85% स्टेट कोटामधून लागण्याची शक्यता असेल. ओके. आता 8,11,973 या ऑल इंडिया रँकपेक्षा च्या आसपास जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर 2026मध्ये त्याच्यावर काय स्कोअर असू शकतो? 25मध्ये 197 होता, परंतु 2026मध्ये 197च्या आसपास असेल असं नाही. होऊ शकतं हा 195 असू शकतो, होऊ शकतं 200 असू शकतो किंवा 205, 210 असू शकतो. म्हणजे काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ही मार्क्सवर न चालता ही तुमची ऑल इंडिया रँक असेल किंवा इतर कुठली रँक असेल, जसं की महाराष्ट्राच्या केसमध्ये आपण त्या ठिकाणी SML जी रँक असती म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट, ते त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असते. स्कोअरपेक्षा रँक ही इम्पॉर्टंट असते. रँकवर त्या ठिकाणी ॲडमिशन होतात. त्यामुळं जर तुमचा रँक हा 8,11,000च्या आसपास असेल आणि जर ओपन कॅटेगरी तुमची असेल तर 2026मध्ये त्या ठिकाणी BHMSला तुमचा नंबर लागण्याची शक्यता असेल. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीला रिझर्व्ह सीट त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतात, म्हणजे ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो, ज्या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरी बेनिफिट अवेलेबल असतात. ओके. तर EWS कॅटेगरीचे जे काही ॲडमिशन आहे हे ओपन कॅटेगरीमधून होतात, परंतु सर्व EWS कॅटेगरीचे जे काही बेनिफिट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लागू असेल. OBC कॅटेगरीचा कट ऑफ 198 गेलेला होता. ऑल इंडिया रँक 8 लाखाच्या जवळपास या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ACBC कॅटेगरी. आता ACBC कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा 172 2025मध्ये त्या ठिकाणी गेलेला होता. 9,38,000पर्यंत ऑल इंडिया रँक होती. विजय कॅटेगरी 200 स्कोअर रँक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. NTP कॅटेगरी 188, 8,54,299 रँक त्या ठिकाणी होता. 201 मार्क्सवर NTC कॅटेगरीचा विद्यार्थी ज्याचा ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी 7,94,379 असा होता. NTT कॅटेगरीचा 201, ऑल इंडिया रँक 7,96,591. SC कॅटेगरी 199 कट ऑफ गेलेला होता. ऑल इंडिया रँक 4,013. ST कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी आहे हा 11,26,308 या ऑल इंडिया रँकवर लागलेला असून या विद्यार्थ्याचा स्कोअर होता 140. त्याच्यानंतर अदर रिझर्वेशन जे आहे जसं की D1, D2, D3, PH आणि MKB रिझर्वेशन हे प्रायव्हेट कॉलेजला लागू नसतात. त्यामुळे या ठिकाणी आता कट ऑफ आपण दिलेला नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ओपनचा कट ऑफ 197 आहे, OBCचं 198 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी हे ओपनमधून सीट घेऊ शकतात आणि त्यामुळं
जरी ओपनचा कट ऑफ 100 कमी असेल आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा जास्त असेल तरीसुद्धा अशा केसमध्ये तुम्ही ओपन कॅटेगरीचा जर तुमच्या कॅटेगरीपेक्षा जास्त कमी कट ऑफ गेलेलं असेल तर त्या केसमध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही ग्राह्य धरला तरी काही हरकत नाही, कारण कॅटेगरीचे विद्यार्थी ओपन कॅटेगरीची सीट घेऊ शकतात आणि ती सीट घेतल्यानंतर त्यांना तरी देखील सर्व कॅटेगरीचे जे काही बेनिफिट आहे ते त्या ठिकाणी भेटत होते. ओके, तर या ठिकाणी 2025चा काय कट ऑफ गेलेला होता हे आपण बघितलेलं आहे आणि 2026मध्ये जर तुमचा रँक मी सांगितलेल्या रँकच्या आसपास असेल तर 100% तुमचा BHMSला नंबर लागण्याची शक्यता असेल. ओके, आता याच्यामध्ये साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज भिवंडी या कॉलेजचा कट ऑफ आपण ग्राह्य धरलेला नाही. परत एकदा तुम्हाला सांगतो, त्याचं रिझन म्हणजे ते कॉलेज शेवटच्या राऊंडला आलेलं होतं आणि त्या कॉलेजसाठी स्पेशल CETCनं एक राऊंड घेतलेला होता आणि ज्यावेळेस तो राऊंड चालू होता त्या राऊंडला बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी एलिजिबल नव्हते, कारण राऊंडचे रूल्स असं त्याचं रिझन आहे आणि त्या राऊंडच्या रूल्समुळं त्या कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी कमी गेलेला होता. तो कट ऑफ आपण यामध्ये ग्राह्य धरलेला नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचाही रँक याच्या आसपास जर येत असेल ज्यावेळेस आपला 2026चा रिझल्ट लागेल रिनीटचा आणि जर तुमचा रँक याच्या आसपास येत असेल तर 100% तुमचा नंबर लागण्याची शक्यता असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.